नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 13 सप्टेंबरच्या भागात आपण पाहत आहोत की अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यात सायली त्याला टिफिन देते, पण अर्जुनला मध्येच आठवतं की काहीतरी तो विसरतो आहे. तेव्हा तो त्याची बॅग ओपन करून पाहत असतो, काहीतरी शोधत असतो बॅगेमध्ये. आता मात्र सायलीही गोंधळते व त्याला विचारते, काय शोधताय तुम्ही? अर्जुनचं मात्र तिच्याकडे लक्षच नसतं. तो मात्र बॅगेमध्ये काहीतरी शोधण्यातच व्यस्त असतो. तर तितक्यात त्याचा फोन वाजतो. आता तो फोन पाहतो तर फोन असतो पोलिसांचा. तर आता अर्जुन विचार करतो की आता सायलीसमोर मी त्यांच्याशी कसं बोलू? हिच्यासमोर तर काही बोलता येणार नाही. आता काय करू? मग आपले अर्जुन नेहमीप्रमाणे त्याचं नाटक सुरू करतो. तो कॉल रिसीव करतो व हॅलो हॅलो करत असतो. जसं काय समोरच्या माणसाचा आवाज त्याला ऐकायलाच येत नाही आहे असं. व सायलीला बोलतो की हे पहा ना, अगं आवाजच येत नाही आहे इथे. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन बोलतो हं. सायलीही त्याला ठीक आहे बोलते व अर्जुन बाहेर जाण्यासाठी निघतो. तर घाई गडबडीमध्ये सायलीने दिलेला टिफिन तो तिथेच विसरतो. तेव्हा सायली त्याला आठवण करून देते की अहो, टिफिन तर घेऊन जा. तेव्हा अर्जुन गडबडीमध्येच टिफिन घेऊन बाहेर जातो. तेव्हा सायली त्याला आवाज देऊन सांगते की हो आणि हो, वेळेवर जेवण करा हं. तितक्यात अर्जुन बाहेर निघून गेलेला असतो. तर सायली इथे मनाशीच बोलते की हो, जेवण तर वेळेवर कराच, पण ती जी चिठ्ठी दिली आहे ना, तीही वाचा आणि तिचंही मला लवकरात लवकर उत्तर द्या हं. तर इकडे महिपत आणि नागराज बोलत असतात. तर महिपतने जो काही हल्ला केलेला असतो तन्वीवर, त्याबद्दल नागराजला माहीत झालेलं असतं आणि त्याबद्दल तन्वीच्या वकिलांनी त्या महिपतला नोटीस पाठवलेली असते कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी. तर त्यावरूनच नागराज महिपतला बोलत असतो की असे बिंडोकसारखे कामं तू का करत आहेस? अरे तुला माहीत नाही का की तिचं डोकं किती तिरसटपणे चालतं ते? हा नक्कीच तिचा काहीतरी डाव असणार आहे. त्यामुळे तू हे असं काहीही करत जाऊ नकोस. तुला कळतंय का नक्की तू काय केलं आहे ते? तुला थोडाही विचार आला नाही का डोक्यामध्ये? उलट यामध्ये तूच अडकणार आहेस. त्यावर तो बोलतो की हो ना, अरे माझ्या हे लक्षातच आलं नाही. असंच दोघांचं बोलणं सुरू असतं. त्यावर नागराज महिपतला सांगतो की आधीच डोक्याला काही टेन्शन कमी आहे का? अरे माझ्या बायकोला सगळं काही कळालं आहे. ती बोलली मला की मी तुम्हाला त्या महिपतच्या घरामध्ये शिरताना पाहिलं आहे म्हणून. तिने इतकंच नाही तर तिने मार्केटमध्येही आपल्याला पाहिलं आहे. तिला आता फक्त संशय नाही आहे, तर तिला खात्री झाली आहे की आपले घनिष्ठ संबंध आहेत म्हणून. त्यावर महिपत बोलतो, मग ही तुझी बायको तुझा प्रॉब्लेम आहे ना, तिला शांत कोण करणार? ती तोंड उघडणार नाही याची काळजी मात्र आता तुला घ्यायला हवी आहे. व महिपत पुढे बोलतो, कसं आहे ना नागराज शेठ, असं वाटतंय की आता सगळेच फासे कसे उलटे पडायला लागलेत पहा ना, सगळ्याच बाजूनी संकट येत आहेत. असं बोलणं त्या दोघांचं चालू असतं. त्यावर नागराज बोलतो, हो, माझ्या बायकोला कसं शांत करायचं ना, ते माझं मी ठरवतो, पण तू मात्र असे काही उद्योग करू नकोस. असंच बोलणं त्या दोघांचं सुरू असतं. तेवढ्यात नागराज बोलतो की अरे हो, आणि तुला ही जी नोटीस आली आहे ना, याचा अर्थ तुला आता वकील शोधावा लागेल. तेव्हा महिपत बोलतो, हो, मग तुमचा तो वकील देता का रविराज? त्यावर नागराज बोलतो की दादा सगळ्यात आधी तुला शिक्षा कशी होईल, तू फासावर कसा जाशील ना, हे पाहील. तेव्हा महिपत बोलतो, हो ना, मग तुम्ही राहू द्यात, मी एक वकील मॅनेज केलेला आहे. पाहूयात आता तो काय करतोय ते. पाहूयात आता कोर्टामध्ये गेल्यानंतर माझ्या पुढ्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे ते. मला तर ना भीतीच वाटते आहे. हे वकील लोक काय समजतात की मला काही काम नाही का? जेव्हा पाहिजे तेव्हा मला कोर्टामध्ये बोलवत असतात, नोटिसा पाठवत असतात. असंच बोलणं दोघांचं सुरू असतं. तर इकडे घरी सायली अर्जुनची वाट पाहत बसलेली असते. त्याच्या फोनची वाट पाहत असते ती.
ती विचार करत असते की अजून यांनी जेवण नाही केलं का. हे जेव्हा जेवण करायला घेतील तेव्हा त्यांच्या टिफिनमध्ये त्यांची आवडती भाजी पाहून आणि ती चिठ्ठी पाहून लवकरात लवकर ते मला फोन करतील व त्या चिठ्ठीचा उत्तर देतील, असाच काहीसा विचार ती करत असते. तर इकडे चैतन्य व अर्जुन ऑफिसमध्ये जेवण करत बसलेले असतात. पण नेमकं काय होतं की अर्जुन तर चैतन्यसोबत बोलण्यामध्ये व्यस्त असतो. तन्वीच्या केसबद्दल व सायलीच्या गाठोड्याबद्दल त्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्याच गडबडीमध्ये त्याचं लक्षच नसतं की बॅगमधून टिफिन काढताना ती चिठ्ठी त्याच्याकडनं नकळतपणे चुकून खाली पडली जाते. त्याचं त्या चिठ्ठीकडे लक्षही नसतं. त्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि तितक्यात अर्जुन टिफिन ओपन करतो आणि पाहतो तर डब्यामध्ये भेंडीची भाजी असते. भेंडीची भाजी पाहून अर्जुन खूपच खुश होतो व बोलतो, बायको, माझ्या सगळ्या आवडीनिवडी किती छानपणे लक्षात ठेवतेस गं तू. पहा ना, भेंडीची भाजी दिली आहे मला डब्यामध्ये. थांब, तिला ना आता कॉलच करतो. व अर्जुन सायलीला कॉल करण्यासाठी फोन काढतो. तर तेवढ्यात चैतन्य त्याला बोलतो की हो, पहा ना, म्हणजे आमच्याकडे नाही आहे ना कोणी अशी आमच्यावर प्रेम करणारी, अशी भेंडीची भाजी बनवून टिफिनमध्ये देणारी. मी तर बाबा काहीच ऐकलं नाही आहे. हां, कर तू कॉल कर, निवांत बोलत बस हां. त्यावर अर्जुन थोडासा लाजतो व बोलतो, ठीक आहे, नाही करत आहे कॉल, आता आपण जेवण करूयात. व ते दोघेही जेवण करत असतात. तेवढ्यात त्याला इन्स्पेक्टरचा कॉल येतो व अर्जुन त्यांना विचारतो की हो ठीक आहे, कधी येऊ आम्ही पोलीस स्टेशनला गाठोड्याची चौकशी करण्यासाठी. तर त्यांना लगेचच निघायचं असतं. इकडे सायली मात्र अर्जुनची फोनची वाट पाहत बसलेली असते. खूपच पॅनिक झालेली असते ती. शेवटी न राहून ती बोलते की मीच यांना कॉल करून पाहते. पण नंतर ती विचार करते, हे काय, म्हणजे चिठ्ठी पण मी लिहायची, भेंडीची भाजी पण मी बनवायची, टिफिन पण मीच द्यायचा आणि शेवटी कॉलसुद्धा मीच करायचा का? नाही अजिबात नाही. मीच आता यांच्या कॉलची वाट पाहत बसणार आहे. मी अजिबातही यांना कॉल करणार नाही आहे म्हणून. असाच विचार ती करत असते. तर इकडे अर्जुन जो आहे तो इन्स्पेक्टरसोबत कॉलवर बोलत असतो. त्यांना पोलीस स्टेशनला जायचं असतं गाठोड्याची चौकशी करण्यासाठी. तर तो इन्स्पेक्टरकडनं परमिशन घेतो की कधी येऊ आम्ही पोलीस स्टेशनला म्हणून. व ते दोघेही जेवण झाल्यानंतर लगेचच जायला निघतात पोलीस स्टेशनकडे. तर अर्जुनला खूप घाई झालेली असते की त्याला सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा असतो. ते दोघेही अर्जुन त्याचा टिफिन तसाच पटकन आवरून ठेवतो व घाईघाईमध्ये चैतन्य व अर्जुन पोलीस स्टेशनकडे जाण्यासाठी निघतात. ती चिठ्ठी मात्र तिथे तशीच पडलेली असते. तर इकडे मात्र सायलीला राहवत नाही. ती मात्र कॉलची वाट पाहत बसलेली असते. शेवटी न राहून ती चैतन्याला कॉल करते. तर चैतन्य व अर्जुन त्यावेळेस गाडीमध्ये रस्त्याने जात असतात. तर तेव्हा चैतन्य सांगतो की अरे, सायली वहिनीचा कॉल आहे हा. तर अर्जुन बोलतो की अरे हो ना, तिला तर कॉल करायचा राहूनच गेला. आता ती खूप चिडेल पण आता काय करणार. त्यावर तो चैतन्याला सांगतो, ठीक आहे, तू कॉल उचल व तिच्याशी खोटं बोल. तर मग तो कॉल उचलतो. तर सायली चैतन्याला विचारते की चैतन्य भाऊजी हे कुठे आहेत म्हणून. तेव्हा चैतन्य सांगतो की हो अगं, तो केबिनमध्ये आहे आणि मी जस्ट आत्ता केबिनच्या बाहेर आलो आहे. त्यावर सायली विचारते, नाही, मला फक्त इतकंच विचारायचं होतं की तुम्ही जेवण केलं आहे का. त्यावर चैतन्य सांगतो की हो, जेवण तर आम्ही इतक्यातच जेवण केलं. म्हणजे बघ, आम्ही आत्ताच जेवण केलं. मी सुरेशला सांगितलं की डब्बा घासून ठेव म्हणून आणि मी आत्ताच केबिनच्या बाहेर आलो आहे म्हणून. त्यावर अर्जुन त्याला ओरडतो, अरे शांत बस ना, इतकं काय डिटेलमध्ये सांगतो आहेस. फोन कट कर पटकन, नाही तर ती खूप प्रश्न विचारेल तुला. त्यावर चैतन्य बोलतो, अरे तिला खरं वाटायला हवं ना, म्हणून मग डिटेलमध्ये सांगतोय. तर मग असं सांगून ते कॉल
चैतन्य कॉल ठेवून देतो. त्यावर अर्जुन व चैतन्याचं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन बोलतो, तुला काय माहीत, परवाच शिव्या खाल्ल्या आहेत मी तिच्या, असं दोघांचं बोलणं चालू असतं. इकडे मात्र सायली खूपच आता चिडलेली असते. म्हणजे हे काय, यांनी जेवण केलंसुद्धा आहे, पण ना यांचं त्या चिठ्ठीकडे लक्ष होतं, ना माझ्याकडे, ना त्या भेंडीच्या भाजीकडे. हे असं का करतात हे? आणि खरंच आजकाल ना यांचं माझ्याकडे लक्षच नसतं. असाच विचार तिचा सुरू असतो. ती खूपच चिडलेली असते आता अर्जुनवर. तर इकडे कोर्टामध्ये तन्वी दाखल झालेली असते व कोर्टामध्ये जज साहेब येतात. केस सुरू होते. सर्वात आधी ते तन्वीच्या वकिलांना त्यांचं स्टेटमेंट मांडायला सांगतात. तेव्हा तन्वीचे वकील सांगतात की तन्वी 2 वर्षापासून जे काही खोटी साक्ष देत होती, ती साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, ते सगळं ती स्वतःहून करत नव्हती काय? आणि त्यासाठी तिला जी 7 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, ती खरं तर योग्य नाही आहे. कारण हे सगळं ती तिच्या मनाविरुद्ध करत होती. कोणीतरी तिला धमकावत होतं व तिच्याकडून हे सगळं करून घेत होतं. तिला हे सगळं करायला भाग पाडत होतं. यामध्ये तिचा काहीही दोष नाही आहे. वकिलांचं असं स्टेटमेंट ऐकून तन्वी व अश्विन दोघांनाही थोडासा दिलासा मिळतो की हो, वकील चांगलं काम करत आहे व तन्वीच्या सुटण्याचे काहीतरी चान्सेस आहेत म्हणून. त्यांचं बोलणं ऐकून झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या वकिलांना जेव्हा बोलण्याचा संधी मिळते, तेव्हा ते सांगतात की खरं तर खुनासारख्या एकदम अतिशय क्रूर अशा गुन्ह्याच्या आरोपाखाली यांना अटक झालेली आहे व शिक्षा झालेली आहे. आणि 2 वर्षांपासून हे सत्य माहीत असूनही ते दडवत होते. तर ही खरं तर ही कोर्टाची व न्यायालयाची सर्वांचीच एक प्रकारे फसवणूक आहे. जो व्यक्ती असा फसवणूक करू शकतो, त्याचा आपण समाजासमोर काय आदर्श ठेवणार आहोत? खरं तर हे अगदी चुकीचं आहे की ह्या व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे. या व्यक्तीची शिक्षा अजिबातही रद्द होता किंवा कमी होता कामा नये, असंच काहीसं स्टेटमेंट विरोधी पक्षाचे वकील करत असतात. आता हे ऐकून मात्र महिपत खुश झालेला असतो की हो, अगदी योग्य आहे, ही जेलमध्ये सडलेलीच बरी आहे. तर हे ऐकून तन्वी व अश्विन दोघेही थोडेसे चक्रावून जातात. दोघेही थोडेसे घाबरून जातात. असं काहीसं वातावरण कोर्टामध्ये सुरू असतं. खरं तर अश्विन तन्वी सुटावी म्हणून खरंच मनापासून खूप प्रयत्न करत असतो, पण त्यालाही माहीत नसतं की चूक मात्र तन्वीचीच आहे व ती किती डावपेच खेळत आहे ते. महिपतही थोडासा खुश झालेला असतो व त्यालाही हेच वाटत असतं की तन्वीची शिक्षा अजिबातही कमी होऊ नये, ती जेलमध्येच राहावी म्हणून. असंच काहीसं वातावरण तिथे जेलमध्ये सुरू असतं, तिथे न्यायालयामध्ये सुरू असतं. तर इकडे चैतन्य व अर्जुन जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात. ते हाच विचार करत असतात की गाठोडं कुठे गेले असेल त्या दोघींचं म्हणून. ते ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की अरे, तो जो देसाई वकील आहे ना, तन्वीसाठी अपॉइंट केलेला अश्विनने, तर तो एकदम जोरदार कामाला लागलेला आहे बरं का. आणि तो फारच हुशारही आहे. आता तो पुरावे वगैरे जमा करत आहे की जेणेकरून तन्वी सुटेल म्हणून. त्यावर अर्जुनही थोडासा काळजीत पडतो की हो ना, आता नक्कीच काहीतरी करायला हवं आहे किंवा त्या देसाई वकिलांना समजवायला हवं आहे की तन्वी कशी दोषी आहे ते वगैरे. दोघेही हाच विचार करत असतात. तर इकडे सायली न राहून अर्जुनला कॉल करते. अर्जुन मात्र तिचा कॉल घेत नाही. तो कामामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे सायली आता खूपच बेचैन झालेली असते. तेवढ्यात अस्मिता तिच्या रूममध्ये येते व तिला विचारते, सायली, काही झालं आहे का? पण सायली मात्र अस्मितापासून काहीतरी लपवत असते. अस्मिताच्या हे लगेच लक्षात येतं व ती तिला विचारते, अगं सायली, नक्की काय झालं आहे? काय लपवते आहेस तू माझ्यापासून? अगदी खरं खरं सांग, तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसतं आहे.
तेव्हा सायली अस्मिताला सांगू लागते सगळा वृत्तांत, की तिने कशाप्रकारे टिफिन बॉक्समध्ये चिठ्ठी घालून दिलेली असते अर्जुनसाठी आणि ती अर्जुनच्या कॉलचा वाट पाहत असते सकाळपासून. पण अर्जुन मात्र तिला कॉल करतच नाही आहे. त्याचं लक्षच नाही आहे की तिने त्याच्या आवडीची भेंडीची भाजी करून दिली आहे म्हणून, काहीतरी चिठ्ठी दिली आहे म्हणून व सायली इकडे त्याची वाट पाहत असेल म्हणून. अर्जुनला मात्र सायलीचं कसं काहीच पटलेलं नाही आहे आणि सायलीला याचं कसं वाईट वाटतं आहे हे सगळं सायली आता अस्मिताला सांगत असते. तर सायली सांगते की त्यांनी स्वतःहून कॉल तर केलाच नाही, पण जेव्हा मी त्यांना कॉल केला आहे ते माझासुद्धा कॉल उचलत नाही आहेत. तर असा प्रकार इकडे सुरू असतो. तर इकडे सुमन मात्र खूप घाबरलेली असते, कारण नागराजने तिला धमकावलेलं असतं. तिला तेच सगळं आठवत असतं व तिचं किचनमध्ये दूध ओतू चाललं याकडे अजिबातही लक्ष नसतं. ती त्याच विचारांमध्ये असते. आता तिची कंडिशन अशी असते की ती धड कुणाला काही सांगूही शकत नाही की तिचा नवरा तिला धमकावतोय वगैरे म्हणून. तर इतक्यात प्रतिमा तेथे येते व सुमनचं लक्ष नाही पाहून गॅस बंद करते व सुमनला सावध करते. तितक्यात सुमनच्या हातून पक्कड खाली पडते, तिच्या पायावर व पायाला जखम होते. तेव्हा प्रतिमा तिला बसायला सांगते व तिच्या जखमेवर हळद आणून टाकते. तेव्हा प्रतिमा तिला विचारते, सुमन अगं नक्की काय झालं आहे? तुझं लक्ष नक्की कुठे होतं? आजकाल तू खूपच अस्वस्थ दिसतेस आणि तुला काही विचारलं तर तू काही सांगतही नाहीस. अगं नक्की काय चाललं आहे ते तरी सांग मला. आता मात्र परत एकदा सुमनला नागराज तिला कसा धमकवत होता, काय बोलत होता तेच आठवतं. नागराजने तिला धमकवलेलं असतं की कुणाला काहीही सांगायचं नाही म्हणून. आता मात्र सुमन विचारात पडते आणि तिला या सगळ्या गोष्टी प्रतिमापासून लपवणं खूपच अवघड जात असतं. तेव्हा ती सावरासावर करते की अहो वहिनी काही नाही, ते काय झालं ना, मी विचार करत होते की आता दूध तापल्यानंतर ना मी रूम आवरेल म्हणून आणि त्याच विचारामध्ये मी होते, त्यामुळे माझं दुधाकडे लक्षच गेलं नाही. प्रतिमाला मात्र तिच्यावर संशय येतो. तेव्हा ती बोलते की मी एक काम करते, आता दूध तापलेलं आहे, मी रूम आवरून येते असं बोलून ती काही गडबडीमध्येच रूममध्ये जाण्यासाठी निघते व प्रतिमाला बाय बोलून ती तिथून निघून जाते. तर इकडे सायली अस्मिताला सर्व काही वृत्तांत सांगत असते. त्यावर अस्मिता तिला बोलते, अगं सायली कसं आहे ना की मला पण काही वर्षांपूर्वी असंच वाटायचं की माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे अजिबातही लक्ष नाही आहे म्हणून, आणि तेही खरंच होतं. मग त्यासाठी मी काय केलं माहीत आहे का? त्यावर सायली विचारते, काय केलं? तेव्हा अस्मिता सांगते की मी माझं ड्रेसिंग सेन्स चेंज केला. मी थोडीशी मॉडर्नपणे राहायला लागले, थोडे मॉडर्न कपडे वापरायला लागले आणि मग काय, माझा नवरा परत एकदा माझ्या प्रेमात पडला आणि स्वतःहूनच मला विचारायला लागला की आज आपण बाहेर जेवायला जाऊयात का? आज मूव्ही पाहायला जाऊयात का? अगं असंच असतं या पुरुषांचं. लग्नानंतर थोड्या वेळातच ना त्यांचा बायकोकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते, पण शेवटी आपणच स्वतःमध्ये थोडेफार बदल करून त्यांचं मन राखायला हवं की नको. अस्मिता आता सायलीला समजावत असते व बोलते, अगं त्यातच तुझा नवरा किती हँडसम आहे. म्हणजे बघ ना, कॉलेजमध्ये असताना किती मुली त्याच्या मागे लागलेल्या असायच्या. खूप सुंदर सुंदर मुली होत्या त्याच्या कॉलेजमध्ये. आणि आपल्या घरी ती त्याची मैत्रीण आली होती, ती आठवते का? ती तर नेहमी त्याला बडी बडी म्हणून मिठी मारत असायची. आता मात्र सायली खूपच चिडलेली असते तिच्या नवऱ्यावर. तिलाही हेच वाटतं की अर्जुन आपल्याकडे आता दुर्लक्ष करायला लागला आहे वगैरे. तेव्हा अस्मिता तिला सांगते, अगं आता कॉलेजमधल्या मुली नाही आहेत, पण बघ तुझा नवरा हँडसम आहे, यंग आहे, पण आता त्याच्याकडे लेडी क्लायंट आहेत आणि इतका हँडसम वकील आहे म्हटल्यानंतर ज्या लेडी क्लायंट त्याच्याकडे येतात त्या कशा बरं त्याच्या केबिनमधून लवकर बाहेर पडतील. आता मात्र सायलीला तेच वाटत राहतं
तेच इमॅजिन करत असते की एखादी सुंदर लेडी क्लायंट कसं अर्जुनला तिच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय व त्या नादात अर्जुन सायलीला इग्नोर करतोय म्हणून. तेव्हा सायली बोलते, नाही हे सगळं अजिबातही चालणार नाही आहे. माझा नवरा फक्त माझाच असायला हवा आहे. मग अस्मिता तिला समजावते, हो ना, मग त्यासाठी स्वतःला बदल थोडंसं. तर पुढील भागात अर्जुन सायलीला भेटण्यासाठी घरी येतो तर सर्वजण चहा पीत बसलेले असतात. अर्जुन त्यांना विचारतो की सायली कुठे आहे. त्यावर कल्पना बोलते की अरे ती असेलच ना इथे कुठेतरी. कोणीही त्याला सांगत नाही सायली कुठे आहे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो, हो ठीक आहे, तुम्ही मला सांगत नाहीत ना, नका सांगू, मीच शोधतो. तितक्यात दरवाजातून सायली येते. तर सायलीने खूपच मॉडर्न लुक केलेला असतो, स्लीवलेस ड्रेस घातलेला असतो, केस मोकळे सोडलेले असतात. ते पाहून अर्जुन खूपच भारावून जातो. तो बोलतो की सायली, तू खरंच खूप सुंदर दिसते आहेस. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन व चैतन्य पाहतात की 18 गाठोड्यांचंच रेकॉर्ड आहे. त्यावर चैतन्य सांगतो, अरे गाठोडी तर 20 होती ना, मग 2 गाठोडी कुठं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आत्ता माझ्या लक्षात आलं की 20 गाठोड्यांपैकी फक्त 18 गाठोडी इथे आली आहेत आणि 2 गाठोडी मात्र गायब आहेत. म्हणजे सायली आणि प्रियाचं गाठोडं पोलीस स्टेशनमध्ये कधी आलंच नाही. कोणीतरी ते गाठोडं त्याआधीच गायब केलेलं आहे. हे आता अर्जुनला कळून चुकलेलं असतं व त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर अशाच नवीन नवीन मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.